नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्ही मागील व्हिडिओमध्ये ज्या कॉमेंट्स केल्या होत्या की तुमचं चारा व्यवस्थापन कशा स्वरूपात आहे, तर त्यासाठी मी तुम्हाला माझ्या फार्मवरचा माझी दिनचर्या कशा स्वरूपात असते हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम मी सकाळी गोठ्यावरती आल्यानंतर मी गोठ्याची पूर्णपणे साफसफाई करून घेतो. त्यानंतर मी त्यांना खुराकमध्ये शेंगदाणा पेंड, मका व गहू ह्या तिन्हींचं मिश्रण देतो. त्यानंतर 10च्या दरम्यान त्यांना मी ग्रीन नेपियर, रेड नेपियर, व्हंडी, ज्वारीचा कडबा ह्या चारीचं मिश्रण करून मी त्यांना देतो. त्यानंतर त्यांच्यासाठी मी सुवाबळी, शेवरी आणि इतर झाडांचा पाला त्यांना देतो. जसं की माझ्याकडे आंबे आहेत, त्यानंतर माझ्याकडे एक पिपरी झाड आहे, हे मोठं बघा. ह्या झाडाचा पाला किंवा इतर झाडांचा पाला 15 दिवसामधून एकदा मी त्यांना कडुलिंबाचा पाला देतो. आणि ते कडुलिंबाचा पाला देणं अतिशय गरजेचं आहे पावसाळ्या दिवसामध्ये. तर कडुलिंबाचा पाला दिल्यामुळं त्यांच्या पोटामध्ये निर्जंतुकरण होतं आणि शेळ्यांना डिसेंट्री लागणं वगैरे ह्या प्रकारचा प्रकार होत नाही. आता मी तुम्हाला चाऱ्याच्या प्लॉटवर घेऊनच जाणार आहे. त्यापूर्वी मी ह्या ठिकाणी आता तिथं लावण्यासाठी तुतीची झाडाची रोपं तयार केलेली आहेत. आता सध्या आपल्याकडं पाऊस नसल्या कारणाने ही झाडं मी अजून तिथं लावलेली नाहीत. पण ज्या वेळेला आपल्याकडं पाऊस पडेल त्यावेळेला मी ही झाडं त्या ठिकाणी लावणार आहे. अशा प्रकारे तुम्हीसुद्धा चाऱ्याचं नियोजन व्यवस्थित पद्धतीने केलं तर तुमचा शेळी फार्मसुद्धा यशस्वी होऊ शकतो. शेळी पालनामधला सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे आपलं चारा व्यवस्थापन पाहिजे. चारा व्यवस्थापन जर व्यवस्थित असेल तर शेळीपालन एकदम व्यवस्थितरित्या चालू शकतं. आपल्याला शेळ्यांना कमीत कमी 4 ते 5 प्रकारचा ओला चारा मतलब हिरवा चारा आणि 2 ते 3 प्रकारचा सुका चारा हा डेफिनेटली पाहिजेच. ओल्या चाऱ्यामध्ये तुमच्याकडं दशरथ घास, मेथी घास, सुपर नेपियर, ग्रीन नेपियर, रेड नेपियर, त्यानंतर व्हंडी किंवा मका हे पाहिजे. आणि सुक्या चाऱ्यामध्ये तुमच्याकडं ज्वारीचा कडबा, हरभऱ्याचं बुसकट किंवा तुरीचं बुसकट हे आपण स्टॉक करून ठेवायचं आहे. तर चला तर आपण आता प्लॉटवर जाऊ आणि तिथं आपली सुबाबळीची लागवड किंवा माझी इतर चाऱ्याची लागवड ज्या पद्धतीने केली आहे ते पाहूया. शेतकरी मित्रांनो, ह्या ठिकाणी आपण आता पाहताय हे ग्रीन नेपियर घास गवत आहे आणि याच्या ह्या बाजूला हे जे तुम्ही पाहताय हे रेड नेपियर गवत आहे. आणि शेतीच्या बांधावरती मी हे अशा पद्धतीनं सुबाबळीची लागवड केलेली आहे. आणि ह्या खालच्या प्लॉटमध्ये मी शेळ्यांसाठी व्हंडीची लागवड केलेली आहे. जर आपल्याकडं मुबलक प्रमाणात चारा असेल तर आपला शेळीपालन व्यवसाय हा यशस्वी होऊ शकतो. जर चाऱ्याची टंचाई भासली तर चारा विकत घेऊन शेळ्यांना चारणं हे काही आपल्याला परवडण्यासारखं नाही. त्यासाठी शेळीपालनामध्ये सगळ्यात महत्त्वाचा बाब आहे ती म्हणजे चारा व्यवस्थापन. जर तुमचं चारा व्यवस्थापन चांगल्या पद्धतीचं असेल तर तुम्ही शेळीपालनामध्ये यशस्वी होणार. मित्रांनो, ह्या ठिकाणी आपण सुबाबळीची लागवड केलेली आहे शेळ्यांसाठी. सुबाबळ हे अतिशय पौष्टिक चारा असतो. शेळ्या ह्या चाऱ्याला आवडीने खातात. त्यासाठी मी ह्या ठिकाणी सुबाबळीची लागवड केलेली आणि दोन्ही वळीच्या मध्ये जे अंतर आहे ह्याच्यामध्ये मी आता परत पाऊस पडल्यानंतर
मेथी घास आणि दशरथ घास याची लागवड करणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला शेळीपालन व्यवसायात जर यशस्वी व्हायचं असेल तर सगळ्यात जास्त भर आपला हा चारा व्यवस्थापनावर असला पाहिजे. चारा व्यवस्थापन भक्कम तेवढे आपले यशस्वी होण्याची गॅरंटी जास्त. जर चारा व्यवस्थापन नसेल तर शेळीपालन हा व्यवसाय तोट्यात जाऊ शकतो. म्हणून शेतकरी मित्रांनो, चारा व्यवस्थापन हे चांगल्या पद्धतीनं करण्यासाठी आपल्याला 2-3 प्रकारचे प्लॉट तयार करावे लागतील. आता ह्या प्लॉटमध्ये मी सुबावळ, तुती, शेवरी आणि मेथी घास, दशरथ घास याची लागवड करणार आहे. पुढच्या वरच्या प्लॉटमध्ये ऑलरेडी आपली भेंडी आहे आणि त्याच्यावरचा एक प्लॉट आहे. त्या प्लॉटमध्ये आपली तुम्हाला दाखवलेच आहे ग्रीन नेपेर आणि रेड नेपर हे घास गवत आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीनं तुम्ही ही 2-3 टप्प्यामध्ये चारा लागवड करून यशस्वीरित्या शेळीपालन करू शकता. जय हिंद, जय महाराष्ट्र.